कमळ ह्याच्यामध्ये पाणी भरलंय. सर्वांना बघण्यासारखे असे ठिकाण काळेगाव या. तर चला तर मित्रांनो, आज अखेर अहमदपूर येथील प्रवास चालू झालेला आहे. तर मी गाडीत बसलेला आहे. तर गाडीत बसल्यानंतर वेगळाच आनंद असतो. तर आपण छान असं ठिकाण पाहण्यासाठी निघालेलं आहे. हे ठिकाण कोणते असेल तुम्ही गेस करू शकता. हा ब्लॉग बनवण्याचे कारण हे आहे की आपण असे सुंदर असे ठिकाण बघायला निघालेले आहे. तर आपण हे ठिकाण पाहण्यासाठी गाडीमध्ये बसलेले आहे. तर लातूरमध्ये निघालेलं आहे. तर आता आम्ही रोडवर आहे. तर तुम्हाला दिसत असं असेल, मी निघालेले आहे अहमदपूर येथील भगवान गौतम बुद्ध, सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे महान असे विपश्यना केंद्र, तसेच बुद्धविहार हे पाहण्यासाठी निघालो आहे. गाडी जवळजवळ आलेली आहे. तर आपण जवळजवळ चाकूर पास केलेले आहे. चाकूरच्या नंतर शिरूर ताजबंद आहे. शिरूर ताजबंद झाले त्याच्यानंतर अहमदपूर येते. अहमदपूरपासून जवळच काळेगाव हे गाव आहे. या ठिकाणी आपण छान असे निसर्गरम्य वातावरणामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांची जी शिकवण आहे, त्यांचे जे विचार आहे, हे ऐकण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी, जे तेथील भंते आहेत त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण जात आहोत. तर जाण्याचे कारण तर तुम्हाला माहीतच आहे. ज्यांनी आपल्याला ज्ञान दिले, चांगला मार्ग दाखवला, तो मार्ग जाणून घेणे, त्यांची ज्ञानाची माहिती घेणे हे आपले कर्तव्य असते. सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी अशा ठिकाणाला भेटी दिल्या पाहिजे आणि भेटी दिल्यानंतरच आपल्याला तेथील ज्ञानाची जाणीव होत असते. तसेच मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी जात आहे, व्हिडिओ लांब वाटत असेल मध्ये स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आपण जे ठिकाण पाहण्यासाठी जात आहोत ते आहे भगवान गौतम बुद्ध यांचे विपश्यना केंद्र आणि बुद्धविहार. स्वतःच्या कष्टातून आणि स्वतः खर्च करून मित्रांनो आपण काळेगाव या ठिकाणी पोचलो आहेत. असे छान असे बुद्ध अशी मूर्ती आहे. या बुद्धाच्या मूर्ती सोबतच असे छान असे या ठिकाणी गार्डन देखील बनवलेले आहे. या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांची मूर्तीसोबत छान असे गार्डन आहे, हे आपण पाहत आहोत. हे पाहण्यासाठी तालुक्यातील बुद्ध पौर्णिमेला भरपूर अशी या ठिकाणी गर्दी असते. या ठिकाणी हजारो लोक येऊन इथं दर्शन घेत असतात आणि येथील भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार हे जाणून घेत असतात. तर मित्रांनो, हे ठिकाण पाहण्यासारखे आहे. या ठिकाणी तुम्ही जरूर या. या ठिकाणी आले तर तुम्हाला भरपूर पाहण्यासारखे आहे आणि मुलांना खेळण्यासाठी देखील व्यवस्थित असे गार्डन बनवलेले आहे. आणि ज्यांना कुणाला विपश्यना करायचे असेल, ध्यान साधना करायची असेल, त्यांच्यासाठी या ठिकाणी विपश्यना केंद्र देखील बनवले आहे. आणि या ट्रस्टमार्फत भरपूर अशा सुविधा देखील इथे दिल्या जातात. तसेच आम्ही या ठिकाणी जात असताना चांगला असा अहमदपूरपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणाला आवश्यक भेट दिलीच पाहिजे. सर्व बौद्ध बांधवांनी या ठिकाणी भेट देऊन आपली
जे बौद्ध उपासक आहेत त्यांनी या ठिकाणी जाऊन छान असे ठिकाण पाहिले पाहिजे, त्या ठिकाणचे ज्ञान घेतले पाहिजे. ही आहे छान अशी गौतम बुद्धाची मूर्ती आणि असं निसर्गरम्य असा देखावा या ठिकाणी बनवलेला आहे. आणि असे बघितले तर असे मन भरून येते. आणि आपले भगवान गौतम बुद्ध हे आपल्या ध्यान साधनेच्या मुद्रेमध्ये आहेत. या ठिकाणी पाहण्यासारखे तर भरपूर आहे मित्रांनो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.